18व्या शतकातील हिंदुस्थान एक असा काळ जेव्हा रस्ते सुरक्षित नव्हते आणि जंगल मृत्यूचा सापळा बनली होती. दिल्लीपासून ते जबलपूर पर्यंतच्या वाटांवरून हजारो प्रवासी गायब होत होते, पण त्यांचा पत्ता कोणालाच लागत नव्हता. लोक म्हणायचे की या प्रवाशांना भूतांनी गिळले किंवा वाघांनी खाल्ले, पण सत्य त्यापेक्षाही भयंकर होतं. जंगलाच्या त्या काळोखात एक सावली दबा धरून बसली होती, जिच्या हातात एक पिवळा रेशमी रुमाल होता. तो माणूस म्हणजे ठग बेहरम, जगातील सर्वात क्रूर सिरियल किलर, ज्यानं 1-2 नव्हे तर तब्बल 931 निष्पापांची गळा आवळून हत्या केली. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हाला ही रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे ठग शिकारीसारखे नव्हते, तर ते एखाद्या मित्रासारखे वागायचे. बेहरमची टोळी प्रवाशांच्या तांड्यामध्ये सामील व्हायची. ते स्वतःला व्यापारी किंवा तीर्थयात्री सांगायचे. ते त्यांच्याशी गप्पा मारायचे, गाणी गायचे आणि त्यांचा इतका विश्वास जिंकायचे की प्रवाशांना वाटायचं देवाच्या रूपात हे लोक आपल्या संरक्षणासाठी आलेत. पण हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम ठरायचा. बेहरमचा हा काळोखी प्रवास वयाच्या 10व्या वर्षापासून सुरू झाला. त्याने आपल्या चुलत्याकडून ठगीची कला आत्मसात केली होती. त्याच्याकडे एक पिवळा रुमाल असायचा. त्याच्या मध्यभागी त्याने एक चांदीचं नाणं शिवलं होतं. हे नाणं गळ्यातील कंठमणी फोडण्यासाठी वापरलं जायचं. बेहरम हा ठगी परंपरेचा कट्टर अनुयायी होता. त्याचं म्हणणं होतं की तो जो काही करतोय ते देवाची इच्छा आहे. त्याच्यासाठी ही हत्या नसून एक धार्मिक विधी होता. त्याला वाटायचं की मानवी हत्या करणं हा त्यांचा धर्म आहे आणि ते जगाचे रक्षण करतायत. रक्ताचा एक थेंबही न सांडता समोरच्याचा जीव घेणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. जेव्हा बेहरम म्हणायचा तंबाखू खाऊयात, तेव्हा तो मृत्यूचा इशारा असायचा. त्यांच्या रामसी नावाच्या गुप्त भाषेत हा हत्येचा संकेत होता. एका क्षणात बेहरमचा तो पिवळा रुमाल हवेत फिरायचा आणि समोरच्या व्यक्तीच्या गळ्याला विळखा घालायचा. चांदीचं नाणं कंठमणीवर बसताच श्वास कोंडायचा आणि अवघ्या 5 ते 10 सेकंदात शरीर शांत पडायचं. बेहरमने 1790 ते 1840 या काळात असा हैदोस घातला की संपूर्ण हिंदुस्थानात त्याचं नाव दहशतीचा दुसरा शब्द बनलं. पण ब्रिटिश सरकार या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होतं. त्यांना वाटायचं की पेंढारी किंवा लुटारू हे कृत्य करतायत. मात्र ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेव्हा गायब होऊ लागले तेव्हा ब्रिटिशांची झोप उडाली. या रहस्याचा उलगडा करण्यासाठी कॅप्टन विल्यम स्लीमन यांना पाचारण करण्यात आलं. स्लीमनने जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यांना धक्काच बसला. हे कोणतं साधे चोर नव्हते, तर ते एका गुप्त पंथाचे लोक होते जे पिढ्यानपिढ्या हे काम करत होते. स्लीमनने एक जाळं विणलं. त्याने पकडलेल्या काही ठगांना सरकारी साक्षीदार बनवलं आणि त्यांना माफीचं आश्वासन दिलं. या खबरांच्या माध्यमातून स्लीमन बेहरमच्या अगदी जवळ पोहोचला. शेवटी 1838 मध्ये 75 वर्षांच्या बेहरमला दिल्लीच्या जवळून अटक करण्यात आली. जेव्हा त्याला कोर्टात उभं केलं गेलं तेव्हा सर्वांना वाटलं की हा वृद्ध माणूस काय करणार. पण जेव्हा बेहरमने आपलं गुन्हे कबूल करायला सुरुवात केली तेव्हा न्यायाधीशांच्या हातातील पेनही थरथरू लागला. बेहरमने गर्वाने सांगितलं की त्यांनी स्वतःच्या हातानं 931 लोकांची हत्या केली. त्याने सांगितलं की जर त्याचं वय झालं नसतं तर हा आकडा 1000च्या पार गेला असता. त्याच्या या कबुलीनं संपूर्ण जगाला हादरून सोडलं. ब्रिटिशांना हे कळून चुकलं की हा माणूस किती धोकादायक आहे. शेवटी 1840 मध्ये जबलपूरच्या या तुरुंगात या राक्षसाला फाशी देण्यात आली. ठग बेहरम मेला, पण त्याने मागे सोडलेला तो दहशतीचा इतिहास आजही आपल्याला विचार करायला लावतो. एका माणसानं 931 वेळा मृत्यूचा फास ओढला आणि त्याला कधीही पश्चाताप झाला नाही. आजही जंगलातून प्रवास करताना जुन्या वाटांवरून जाणारे लोक त्या पिवळ्या रुमालाची गोष्ट ऐकून थरथरतात.
बेरहम हे केवळ एक नाव नाही, तर मानवी इतिहासातील सर्वात भीषण क्रूरतेचं प्रतीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि प्रमेय क्षेत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.